नमस्कार मित्रांनो, कल्याणी ग्राफिक्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप सुंदर अशी डिझाईन बघणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा आता इथे अशा बनणार आहे, बघा किती सुंदर लोगो बनलेला आहे। तर यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर इथे मी इंस्टाग्राम पोस्ट स्क्वेअर घेतलेला आहे। तुम्हाला 1080 ते 1080 हे पेज घ्यायचं आहे आणि इथे मी ऑलरेडी माझं टेक्स्ट वगैरे जे आहे सगळं लिहून ठेवलेलं आहे। बघू शकता इथे हा लोगो वगैरे सगळं घेऊन ठेवला आहे मी। हा टेक्स्ट कॉपी करते आणि इकडल्या पेजवर जो आहे तो पेस्ट करते। बघू शकता इथे तुम्हाला इथे अगोदर तुमच्या कंपनीचं नाव वगैरे लिहून घ्यायचं, त्यानंतर तुम्हाला कुठल्या एखादं वाक्य वगैरे लिहायचं असेल तर लिहू शकता। आणि इथे मी सोशल मीडिया डिझाईन लिहिलेलं आहे आणि खाली मी माझे सगळे सोशल मीडियाचे आयकॉन आणि नंबर लिहून घेतलेला आहे। आता हे आयकॉन कुठे मिळेल तुम्हाला, हे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते, तिथून डाउनलोड करून घ्या। आणि इथे बघा तुम्हाला इथे मी दाखवते, तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही हे पिंट्रेस्ट ॲपवरून घेऊ शकता। मी इथे घेतलेलं आहे, अपलोडमध्ये दाखवते मी। आणि याचं जे बॅकग्राऊंड आहे सगळं याचं डिलीट केलेलं आहे। आणि हे आयकॉन पाहण्यासाठी तुम्हाला ट्री म्हणून सर्च करायचं आहे, सोशल मीडिया ट्री म्हणून। आता हा सोशल मीडियाचा ट्री आहे, मी इथे 2 बोटाने झूम करते आणि इथे असं ठेवते। आता इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीचा पण ठेवू शकता, किंवा तुम्हाला हा कॉपी करून इथे अशा पद्धतीने पण तुम्ही इथे ठेवू शकता। अशा पद्धतीने इथे तुम्ही कुठल्याही पद्धतीने ठेवू शकता। आता इथे बघा हा मी लोगो लिहून घेतलेला आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारचे जे आयकॉन्स आहे ते लावून घेतलेले आहे। हा जो ग्राफिक्स कल्याणी ग्राफिक्स नाव आहे याला मी रेड कलर देते, बघा आता इथे। आणि याला जो आहे तो ग्रीन कलर देते। आता इथे मी ग्रीन कलर देते आणि खालच्याला मी व्हाईट कलर देते। आता इथे बघा कधी कधी प्रॉब्लेम येऊ शकतो व्हाईट कलरमध्ये, तर त्यासाठी पूर्ण व्हाईट कलर नका देऊ, इथे तुम्हाला ब्राऊन कलर द्यायचा आहे। बघा इथे मी ब्राऊन कलर देते आणि इथे असं लाईट कलरमध्ये तुम्हाला हा कलर ठेवायचा आहे। बघा अशा पद्धतीने तुम्हाला हा कलर ठेवायचा आहे। किंवा तुम्हाला इथे हा रेड कलर देतो ना आपण, रेड कलरमधला थोडासा असा व्हाईट कलर जरी दिला खूपच छान। तर पूर्ण व्हाईट देऊ नका, थोडा वेगळा कलर द्या, म्हणजे जेणेकरून तो व्यवस्थित येईल। आता इथे बघा अशा पद्धतीचा आपण करून घेऊया। इथे या पेजवर टच करून मी इथे हे पेज जे आहे ते डुप्लिकेट करून घेते। मी इथे पेज डुप्लिकेट करते आणि पूर्ण याला व्हाईट कलर देऊया। बघूया आपण व्हाईट कलरवाला व्यवस्थित येतो का, बनवून घ्यायचा आहे। आणि इथे आता मी डाउनलोड करते। आता इथे बघा हा मी फक्त कल्याणीला त्या नावाला एकच कलर दिला, तर तुम्ही इथे ग्रेडियंटमधले कलर असे वेगवेगळ्या पद्धतीचे ग्रेडियंटमधले कलर देऊ शकता। आता हे कलर कसे द्यायचे, तर इथे तुम्हाला लास्टमध्ये यायचं आहे, यामधला कुठलाही एखादा कलर सिलेक्ट करायचा आहे। सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा इथे प्लसमध्ये यायचं। या टाईपमध्ये तुम्हाला स्टाईलमध्ये तुम्हाला 5 प्रकारचे कलर दिले, यामधला तुम्ही कुठलाही कलर देऊ शकता। बघा आता इथे, आणि तुम्ही इथे जर कलर व्यवस्थित दुसरा बदलायचा असेल तर तुम्ही हा कलर पण देऊ शकता। इथे अशा पद्धतीने तुम्ही टच करून हा कलर बदलवू शकता। बघा, आणि यामधला तुम्ही कुठलाही कलर देऊ शकता। बघा आता इथे मी हा कलर ठेवलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे। आणि इथे मला आता हा डाउनलोड करून घ्यायचा आहे, तर इथे मी पेजेस जे आहे माझे डाउनलोड करून घेते। डाउनलोडच्या आयकॉनवर येते आणि डाउनलोड करून घेते। बघू शकता आता इथे, आता हा डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इथे त्याचं जे बॅकग्राऊंड आहे ते डाउनलोड करून घ्यायचं आहे, लोगोचं। आता इथे बघा डाउनलोड कसं करायचं बॅकग्राऊंड ते बघूया। आणि तुम्हाला बाहेरून म्हणजे दुसरा ॲप घ्यायचा आहे, फोटोरूम ॲप घ्यायचा आहे। ज्यांच्याकडे कॅनवा फ्री आहे त्यांच्यासाठी ट्रिप्स अँड ट्रिक्स हा क्लास जो आहे ज्यांनी बघितला नाही त्यांनी बघून घ्या, तुम्हाला सविस्तर माहिती दिलेली आहे। काही अडचण येत असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये प्रश्न विचारा। तर बघा आता अशा पद्धतीने उद्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे डिझाईन जे आहे ते बनवायला शिकणार आहोत। फोटोरूम ॲप जे आहे ते आपण ओपन करून घ्यायचं। हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला इथे बघा स्टार्ट फ्रॉम फोटोमध्ये यायचं आहे। आणि आता जो लोगो घेतला आहे त्याचा आपल्याला बॅकग्राऊंड डिलीट करण्यासाठी असं घ्यायचं आहे। आता मी हे घेतलेलं आहे, झालेलं आहे। आणि कन्फर्म करायचं। कन्फर्म केल्यानंतर इथे ट्रान्सपरंटमध्ये यायचं आहे, पुन्हा इथे डन करायचं, एक्सपोर्ट करायचं। हे एक्सपोर्ट झालेलं आहे। सेव्ह टू गॅलरी घ्यायचं आहे, हे आलेलं आहे गॅलरीमध्ये। पुन्हा इथून बॅक यायचं, पुन्हा आता इथे दुसरा लोगो घ्यायचा। पुन्हा आता मी दुसरा लोगो घेते जो मी पूर्ण व्हाईटमध्ये ठेवलेला होता तो वाला। आता इथे हा घेतलेला आहे, बघूया आता आपण हा कट होतो का। तर बघा आता इथे कट झालेलं दिसतंय। कन्फर्म करते। कन्फर्म झाल्यानंतर इथे ट्रान्सपरन्सीमध्ये येते, बघा इथे हा नंबर कट झालेला आहे। अशा पद्धतीने कट होऊ शकतो, बाय चान्स एखाद्या वेळेस तो नाही होऊ शकत, तर त्यासाठी तुम्हाला कलर जो आहे तो वेगळा घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण हे करून घेतलेलं आहे। क्रोममध्ये यायचं आहे आणि इथे फोटो पे म्हणून ओपन करून घ्यायचं आहे। हे पेज ओपन झालेलं आहे। अशा पद्धतीने आपल्याला फोटो पे ओपन करून घ्यायचं आहे। टेम्पलेट्समध्ये यायचं आहे। टेम्पलेट्समध्ये आल्यानंतर इथे बघा
3 लाईन दिसतात, 3 लाईनवर टच करायचं आहे आणि मोकोप्समध्ये टच करायचं आहे. इथे तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मोकोप्स दिसणार आहे. बघू शकता, इथूनही घेऊ शकता किंवा 3 लाईनवर टच केल्यानंतर तिथूनही घेऊ शकता. तर आता इथे बघा वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले आहे. तर आपण आता हा घेऊया. हा घेतल्यानंतर पुन्हा 2 वेळा टच करायचं. लोडिंग येतं. लोडिंग आल्यानंतर अशा पद्धतीचं येतं तुम्हाला. बघू शकता इथे. आता हा तुम्हाला झूम करायचा असेल तर 2 बोटांनी असा तुम्ही झूम आउट करू. आता इथे लेयर्सचं ऑप्शन दिलेलं, लेयर्सवर टच करायचं आणि तुम्हाला इथे बघा व्हाईट बॉक्समध्ये यू लोगो हेअर म्हणून टच दिलेला आहे. यावर टच करत जायचं आहे. अशा पद्धतीने मी टच करत गेलात तर खाली जेवढं काही दिलेलं आहे ते सगळं डिलीट होऊन जातं. बघू शकता इथे. अशा पद्धतीने तुम्हाला हे डिलीट करायचं आहे आणि तुम्हाला यानेच डिलीट करायचं आहे. दुसरं कुठलंही वापरायचं नाही आहे. तुम्हाला येत असेल तरी सॉरी. आणि इथे असं जर झालं कदाचित तर इथे बघा तुम्हाला वरती एक एडिट म्हणून नाव दिसते बघा फाईलच्या बाजूने. कदाचित असं झालं तर इथे एडिट म्हणून नाव दिसते. इथे स्टेप बॅकवर्ड करून टाकायचं आहे म्हणजे ते जसं होतं तसं येऊन जातं. बघू शकता इथे. पुन्हा इथे फाईलमध्ये यायचं, ओपन अँड प्लेसवर यायचं, ऑनली धिस टाईमवर टच करायचं आणि इथे तुम्हाला गॅलरीमध्ये यायचं आहे. आता जो लोगो डिलीट केलेला आहे तुम्ही तो लोगो घ्यायचा आहे. मी हा लोगो घेतलेला आहे आणि याला असा बॉक्स येतो बघा. इथे असा बॉक्स आल्यानंतर याला व्हाईट करायचं आहे. पूर्ण पेजेसवर लावायचं आहे. या लोगोवर पूर्ण ठेवायचं आहे. तुम्हाला किती मोठं पाहिजे व्यवस्थित असं ठेवायचं आहे. तर आता मी असं व्यवस्थित ठेवते. बघू शकता इथे अशा पद्धतीने मी हे ठेवलेलं आहे. पुन्हा आता इथे लेयर्समध्ये येऊन आपल्याला खालचा जो लोगो आहे तो डिलीट करायचा आहे. बघा आता इथे यावर टच करायचं खालच्या लेअरवर आणि डिलीटच्या ऑप्शनने बघा खाली तुम्हाला इथे वेगवेगळ्या प्रकारचे डिलीट्स म्हणजे ऑप्शन दिसतात. इथे पहिल्या नंबरचा डस्टबिनसारखं दिसतं, यावर टच करायचं म्हणजे तो डिलीट झालेला आहे. आणि हे जर तुम्ही टेक्निक आता जे डिलीट करण्याची टेक्निक जर तुम्ही अगोदर वापरली तो लोगोचं मोकोप्स घेताना तर तो काम करणार नाही. अशा पद्धतीने जसं सांगितलं तसंच करा. अशा पद्धतीने आपण हे करून घेतलं. पुन्हा आता इथे लेयर्सवर टच करायचं. इथे बघा तुम्हाला स्मार्ट ऑब्जेक्ट दिसेल नाव, त्यावर टच करायचं. पुन्हा आता स्मार्ट ऑब्जेक्ट टच केल्यानंतर दुसरी फाईल ओपन होणार आहे. त्यावर तुम्हाला पहिल्या नंबरवर टच करायचं, कन्वर्ट टू स्मार्ट ऑब्जेक्टवर. अशा पद्धतीने आपण हे केलेलं आहे. पुन्हा आता इथे फाईलमध्ये यायचं आहे. फाईलमध्ये आल्यानंतर सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्टवर टच करायचं. वरती नाव आलेलं आहे सेव्ह स्मार्ट ऑब्जेक्ट. ते आल्यानंतर तुम्हाला पुन्हा इथे बघा इथे ब्लॅक नाव दिसते, यावर टच करायचं आहे. अशा पद्धतीने तुमचा जो लोगो आहे तो येऊन जातो आणि तुम्हाला इथून असा हा छोटा मोठा करता येतो. बघा आता इथे तुम्हाला लेयर्सवर टच करायचं आहे. आता तुमचा हा जो लोगो आहे तुम्हाला खूप छोटा दिसत आहे. तुम्हाला जर हा लोगो आता मोठा करायचा असेल तर कसा करायचा बघा. इथे 2 बोटांनी व्यवस्थित असं आपलं पेज जे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. लेयर्सवर टच करायचं आणि इथे लाईट म्हणून इफेक्ट म्हणून दिलेला आहे. इफेक्टवर काय करायचं, टच करायचं आहे आणि हा जो लोगो आहे असा मोठा करून घ्यायचा. तुम्हाला किती मोठा पाहिजे त्या पद्धतीने तुम्हाला हा मोठा करून घ्यायचा. अशा पद्धतीने तुम्हाला मोठा करायचा आहे आणि व्यवस्थित सेंटरला लावून घ्यायचा आहे. बघा आता कुठल्या यामध्ये नाही होऊ शकत तर तुम्हाला तो छोटाच ठेवायचा आहे. कुठल्या मोकोप्समध्ये होतं तो, हे फक्त काळजी घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही हे मोठं करू शकता. बघा आता इथे आपण व्हाईट कलर खूप कमी घेतला होता त्यामुळे आपल्याला कॉल आयकॉन बघा कसा व्यवस्थित आलेला नाही आहे. तर त्यासाठी थोडीशी काळजी वगैरे आहे ते आपल्याला घ्यायची आहे. अशा पद्धतीने आपण हे लोगो जो आहे तो बनवलेला आहे. आता हा डाउनलोड कसा करायचा तर इथे फाईल नाव दिलेलं आहे आणि इथे एक्सपोर्ट म्हणून दिलेलं आहे. यावरून आपल्याला PNG फॉर्मॅटमध्ये, JPG फॉर्मॅटमध्ये, PDF फॉर्मॅटमध्ये पाहिजे ते करून घ्यायचं आणि डाउनलोड केल्यानंतर डाउनलोड अगेन नाव येतं आणि ओपन केल्यानंतर गॅलरीमध्ये आलेला आहे. बघा किती सुंदर झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही हा बनवू शकता. बघा आता इथे आपण हा कॅनवा ॲप ओपन करून घेतलेला आहे आणि इथे प्लसच्या चिन्हावरून मी व्हाईट पेज ओपन करून घेते. आता हा कॅनवामध्ये कसा घ्यायचा, गॅलरीमध्ये यायचं आहे. आता गॅलरीमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे पहिल्याच नंबरला लोगो आलेला दिसेल. बघा हा लोगो आलेला आहे आणि हा लोगो आल्यानंतर असा ॲड करून घ्यायचा आहे. बघा इथे ॲड केलेला आहे आपण. अशा पद्धतीने आपण हा लोगो जो आहे तो ॲड करू शकतो. किती सुंदर आणि किती मस्त आपला लोगो बनलेला आहे. अशा पद्धतीने आपण 3D मोकअप्स लोगो जे आहे ते बनवलेला आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. अशाच नवनवीन डिझाईन पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.